मित्रांनो, असे म्हटले जाते की भगवद्गीता फक्त एका धर्मासाठी नसून ती पृथ्वीवरच्या प्रत्येक व्यक्तीने जाणून घेणे जरुरी आहे, जेणेकरून तो आपल्या जीवनात सुख शांती आणि सफलता प्राप्त करू शकेल। भगवद्गीतेमध्ये एकूण 18 अध्याय आहेत आणि या 18 अध्यायात एकूण 700 श्लोक आहेत, ज्यातील प्रत्येक ओळी वाचणे प्रत्येक व्यक्तीला कठीण आहे। म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये भगवद्गीतामधील अनमोल 111 विचारांविषयी आपण जाणून घेणार आहोत, ज्यावरून आपल्याला भगवद्गीतेचा अर्थ समजून घेता येईल। याकरता रोज सकाळी हे ऐकायला विसरू नका। प्रत्येक व्यक्तीने कर्मावर विश्वास ठेवला पाहिजे, कारण हे जगच कर्मयोग आहे। कर्म तुमच्या हातात आहे, परिणाम नाही। म्हणून कर्मावर लक्ष केंद्रित करा, म्हणजे फक्त कामावर लक्ष केंद्रित करा आणि मेहनत करा। भगवान श्रीकृष्ण म्हणतात, या पृथ्वी तलावावरील प्रत्येक मानवाने आपल्या कर्माच्या फळाची आणि परिणामाची चिंता न करता, कोणताही लोभ लालच न ठेवता आपले कर्तव्य निस्वार्थीपणे पार पाडले पाहिजे। भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सदैव आपल्या आकांक्षा आणि इच्छांमध्ये मग्न राहणे हे सर्व मानवी दुःखांचे कारण आहे। यातून मुक्त होऊन त्याने आपले कर्तव्य बजावले तरच त्याचे जीवन सुखी होईल। जो सर्व इच्छांचा त्याग करतो आणि मी आणि माझे या लालच आणि भावनांपासून मुक्त होतो, त्याला शांती प्राप्त होते। यावर विश्वास ठेवा की तुमच्या सोबत जे घडलं आहे ते चांगलंच आहे, जे घडतंय तेही चांगलंच आहे आणि जे घडेल तेही चांगलंच होईल। आपला पराभव किंवा विजय आपल्या विचारांवर अवलंबून आहे। जर आपण स्वीकार केला तर पराभव होईल आणि जर निर्धार केला तर विजय होईल। जीवनाचा आनंद भूतकाळात किंवा भविष्यात नसतो, उलट जीवनाचा आनंद आजच्या जगण्यातच आहे। मानव कल्याण हेच भगवद्गीतेचे मुख्य उद्दिष्ट आहे। त्यामुळे मानवाने कर्तव्याचे पालन करत असताना मानव कल्याणाला प्राधान्य दिले पाहिजे। माणसाची माणुसकी त्या क्षणी नष्ट होते ज्या क्षणी तो दुसऱ्याच्या दुःखावर हसायला लागतो। जर एखाद्या व्यक्तीने त्याला हवे ते आत्मविश्वासाने केले तर तो त्याला हवे ते बनू शकतो। सरावाने सर्व काही नियंत्रित केले जाऊ शकते। खरा धर्म हा आहे की ज्या गोष्टी माणसाला स्वतःसाठी चांगल्या वाटत नाहीत त्या गोष्टी त्याने इतरांसाठीही वापरू नयेत। समजूतदार माणूस जेव्हा नाते जपण्याचे सोडून देतो तेव्हा समजावे की त्याचा स्वाभिमान कुठेतरी दुखावला गेला आहे। हा देह ना तुझा आहे ना तू या देहाचा मालक आहेस। हे शरीर अग्नी, जल, पृथ्वी, वायू आणि आकाश या 5 तत्वांनी बनले आहे। एक दिवस हे शरीर या 5 तत्वांमध्ये मिसळेल। तुमच्याकडे फक्त कर्म आहे, म्हणून सत्कर्म करण्यावर लक्ष केंद्रित करा। कोणतीही व्यक्ती त्याच्या विश्वासाने बनलेली असते। तो जसा विश्वास करतो त्याच्यानुसार तो बनत जातो। भगवान श्रीकृष्ण म्हणतात, माझ्यासाठी सर्व प्राणी समान आहेत। मला ना कोणी जास्त आवडते ना कोणी कमी, पण जे माझी मनापासून भक्ती करतात त्यांना मी नेहमी मदत करतो। जो व्यक्ती परिणामांची इच्छा सोडून फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करतो तो जीवनात नक्कीच यशस्वी होतो। भगवान श्रीकृष्ण म्हणतात की माझा परम भक्त जो नेहमी माझी आठवण काढतो आणि एकाग्र मनाने माझी पूजा करतो, त्या भक्तांच्या कल्याणाची जबाबदारी माझीच आहे। स्वतःचे, दुसऱ्याचे, लहान मोठे विसरून जाऊन हे जाणून घ्या की हे सर्व आपले आहेत आणि आपण सर्वांचे आहात। म्हणून सर्वांवर प्रेम करा आणि सर्वांचे भले करण्याचा प्रयत्न करा। संशय करणाऱ्या व्यक्तीसाठी आनंद ना या जगात आहे ना इतर कोठेही, आणि म्हणूनच तुम्ही जे काही करत आहात त्यावर विश्वास ठेवा किंवा ज्यावर तुमचा विश्वास आहे तेच करा। जे मनावर नियंत्रण ठेवत नाहीत त्यांच्यासाठी मन शत्रूसारखे काम करते। तुमची महत्वाची कामे पूर्ण करा, कारण काहीही न करण्यापेक्षा प्रत्यक्षात काम करणे चांगले आहे। नरकाचे 3 मार्ग आहेत, वासना, क्रोध आणि लोभ। सतत प्रयत्न करून अस्वस्थ मनावर नियंत्रण ठेवता येते। जन्माला येतो त्याच्यासाठी मरणे हे जेवढे खरे आहे तेवढेच मरणाऱ्यासाठीही जन्माला येणे खरे आहे। त्यामुळे जे सत्य आहे त्याबद्दल दुःखी होऊ नका, त्याचा अवलंब करून पुढे जा। बुद्धिमान व्यक्तीने समाज हिताचे काम लोभ न ठेवता केले पाहिजे। जर तुम्ही तुमच्या कामाचा आनंद घेऊ लागलात तर समजून घ्या की तुम्ही परिपूर्णता प्राप्त केली आहे। फक्त मनच कुणाचा मित्र तर कुणाचा शत्रू असतो। भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी सर्व प्राणी मात्रांच्या हृदयात राहतो।
कोणीही माणूस जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान बनत असतो. कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता कार्य करणे हे खरे कर्म आहे. जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा त्याची बोलण्याची पद्धत ही बदलते. शांत राहण्यापेक्षा मोठे उत्तर नाही आणि क्षमा करण्यापेक्षा मोठी शिक्षा नाही. कोणीही त्याच्या कर्मापासून पळू शकत नाही. त्याला त्याच्या कर्माचे फळ भोगावेच लागते. म्हणून चांगले कर्म करा जेणेकरून तुम्हाला चांगले फळ मिळेल. खूप आनंदी असताना किंवा खूप दुःखी असताना तुम्ही निर्णय घेऊ नये, कारण या दोन्ही परिस्थिती तुम्हाला योग्य निर्णय घेऊ देत नाहीत. जे घडणार आहे ते घडतच असते आणि जे घडणार नाही ते कधीच घडत नाही. यावर विश्वास ठेवणाऱ्यांना काळजी कधीच सतावत नाही. ज्या व्यक्तींमध्ये संयमाची ताकद असते त्याच्या बळाशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही. माणूस त्याच्या विश्वासाने बनत असतो. तो जसा विश्वास ठेवतो तसा तो बनत असतो. योग्य कर्म ते नाही ज्याचे परिणाम नेहमी बरोबर असतात, तर योग्य कर्म ते असते ज्याचा हेतू कधीही चुकीचा नसतो. पृथ्वीवर ज्याप्रमाणे हवामानात बदल होतो त्याचप्रमाणे जीवनात सुख दुःख येत जात असतात. जी वागणूक इतरांकडून तुम्हाला तुमच्यासाठी आवडत नाही अशी वागणूक इतरांशीही करू नका. हे पार्थ, तू फळाची काळजी करू नकोस. तुझे महत्वाचे काम करत राहा. मी नक्की फळ देईन. ज्या गोष्टी आपल्या आवाक्या बाहेरच्या आहेत त्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवणे मूर्खपणाचे आहे. ज्याप्रमाणे प्रकाशाची ज्योत अंधारात चमकते त्याच प्रकारे सत्य देखील चमकते. म्हणून नेहमी सत्याच्या मार्गाचे अनुसरण करा. चांगली कर्म करूनही काही लोकांना फक्त तुमची वाईट कामेच आठवतात. त्यामुळे लोकांच्या म्हणण्याकडे लक्ष देऊ नका. तुमचे कर्म करत राहा. मी ते करू शकतो असा विचार करणे हे आत्मविश्वासाचे लक्षण आहे. फक्त मीच करू शकतो असा विचार करणे म्हणजे अहंकार आहे. आत्मविश्वास स्वीकारा, अहंकाराला नाही. विश्वास ठेवा की जे काही घडले आहे ते चांगल्यासाठीच घडले. जे घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे आणि जे घडेल ते चांगल्यासाठीच घडेल. ज्याने मन जिंकले आहे त्याला आधीच भगवंताची प्राप्ती झाली आहे, कारण त्यांनी शांती प्राप्त केली आहे. अशा व्यक्तींसाठी सुख दुःख, थंडी उष्णता आणि मान अपमान हे एक समान आहेत. जे दान कर्तव्य समजून बिनदिक्कतपणे एखाद्या गरजूला केले जाते तेच खरे दान होय. आयुष्य ना भविष्यात आहे ना भूतकाळात. आयुष्य हे फक्त या क्षणात आहे. जीवनाचे दुसरे नाव संघर्ष आहे. जो जास्त किंवा कमी खातो, जो कमी किंवा जास्त झोपतो तो कधीही योगी किंवा महान होऊ शकत नाही. म्हणून आवश्यक तेवढेच खा आणि आवश्यक तेवढेच झोपा आणि कर्म करत राहा. ज्याप्रमाणे अग्नी सोन्याची परीक्षा घेते त्याचप्रमाणे संकट शूर माणसाची परीक्षा घेते. कर्म हे एक असे पीक आहे जे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक परिस्थितीत कापावे लागते. म्हणून नेहमी चांगले बी पेरा. मला कोणाची गरज भासणार नाही याचा अभिमान बाळगू नये आणि प्रत्येकाला माझी गरज भासेल असा भ्रम ठेवू नये. ज्याप्रमाणे समुद्र ओलांडण्यासाठी बोट हा एकमेव मार्ग आहे त्याचप्रमाणे सत्य ही स्वर्गाची एकमेव शिडी आहे. जेव्हा वेळ बदलते तेव्हा सर्व काही बदलते. म्हणून चांगल्या वेळी गर्व करू नका आणि वाईट वेळी धीर जरूर धरा. स्वतःला एक वचन द्या. तुम्ही स्वतः कुठे चुकत आहात हे नेहमी समजून घ्या. खरी मैत्री दुःख अर्धवट करते आणि आनंद द्विगुणित करते. कोणी काहीही म्हणत असले तरी आपल्या कामात समर्पित भावनेने शांत राहा, कारण सूर्य कितीही प्रखर असला तरी तो समुद्राला कोरडा ठेवू शकत नाही. धीर धरा, कारण जीवनात कधी कधी चांगले परिणाम मिळवण्यासाठी वाईट परिस्थितीशी लढणे आवश्यक असते. जी व्यक्ती आत्मा सदैव जगतो हे जाणणारा आहे तो कधीही मरणाला घाबरत नाही आणि नेहमी खऱ्या मार्गावर राहतो. तुमच्या आजूबाजूला किती वाईट आहे हे महत्वाचे नाही जोपर्यंत ते वाईट तुमच्या आत जात नाही. आपल्याकडे नेहमीच वेळ असतो. हा सर्व आपल्या प्राधान्यांचा खेळ आहे. कोण काय करत आहे, कसे करत आहे आणि का करत आहे यापासून तुम्ही जितके दूर राहाल तितके तुम्ही आनंदी व्हाल. अभिमान, क्रोध आणि हट्टीपणा हे निरुपयोगी माणसाचे मार्ग आहेत. यांचा त्याग केल्याने आपण एक चांगला माणूस बनतो.
एखाद्या गोष्टीचा विचार केल्याने ती व्यक्ती त्याकडे आकर्षित होऊ लागते. यामुळे त्याच्यात ती मिळवण्याची इच्छा वाढते. याकरता कर्म आणि बदलांशी संबंधित विचारांचाच विचार करा. जितके शक्य असेल तितके गप्प राहणे चांगले, कारण जीभ माणसाला सर्वात जास्त गुन्हा करायला लावते. चांगल्या हेतूने केलेले काम कधीही व्यर्थ जात नाही आणि त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळते. माणूस नाही तर त्याचे कर्म चांगले अथवा वाईट असतात आणि मनुष्याचे जसे कर्म असतात तसे त्याला फळ मिळते. या जगात कोणीही पूर्णपणे परिपूर्ण नाही, म्हणून लोकांच्या चांगुलपणाकडे पहा आणि त्याच्याशी चांगले संबंध निर्माण करा. जेव्हा भविष्य स्पष्ट नसते तेव्हा आपला आज सुधारण्यास प्रारंभ करा. जेव्हा आपले मन कमकुवत असते तेव्हा परिस्थिती समस्या बनते आणि जेव्हा आपले मन कठीण असते तेव्हा परिस्थिती आव्हान बनते. जेव्हा आपले मन मजबूत असते तेव्हा परिस्थिती संधी बनते. शरीरातील जीव कधीही मारला जाऊ शकत नाही, त्यामुळे तुम्हाला कोणत्याही जीवासाठी शोक करण्याची गरज नाही. वेळ आपल्याला हे शिकवते की आयुष्य कोणाची वाट पाहत नाही आणि कोणासाठी थांबत नाही. जर आपण चुकांमधून काही शिकलात तर चुका पायऱ्या होतात आणि शिकला नाही तर चुका हा महासागर आहे. चढायचे की बुडायचे हा तुमचा निर्णय आहे. जो जितका शांत असेल तितका तो त्याच्या बुद्धिमत्तेचा वापर करू शकतो. टीकेच्या भीतीने आपले ध्येय सोडू नका, कारण ध्येय साध्य होताच टीका करणाऱ्या लोकांचे मत बदलते. सर्वात हुशार व्यक्ती तोच असतो जो यश मिळाल्यावर गर्विष्ठ होत नाही आणि अपयशी झाल्यावर दुःखात बुडत नाही. नकारात्मक विचार नक्कीच येतील, पण तुम्ही त्यांना महत्व द्याल की फक्त तुमच्या सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित कराल हे तुमच्यावर अवलंबून आहे. नेहमी लक्षात ठेवा की चांगले दिवस येण्यासाठी तुम्हाला वाईट दिवसांशी लढावे लागेल. प्रेरणेचा सर्वात मोठा स्रोत म्हणजे तुमचे स्वतःचे विचार, म्हणून मोठा विचार करा आणि नेहमी जिंकण्यासाठी स्वतःला प्रेरित करा. जे लोक बुद्धी सोडून भावनेमध्ये वाहून जातात त्यांना कोणीही मूर्ख बनवू शकतो. वेळेपूर्वी मिळालेल्या गोष्टीचे मूल्य कमी होते आणि वेळेनंतर मिळालेल्या गोष्टीचे महत्व कमी होते. म्हणून वेळेचा आदर करा आणि वेळेवर काम करण्याचा प्रयत्न करा. ज्याप्रमाणे पाण्यावर तरंगणारी बोट योग्य दिशेने नियंत्रित केली नाही तर वादळ तिला ध्येयापासून दूर घेऊन जाते, त्याचप्रमाणे जर इंद्रियावर नियंत्रण न ठेवता योग्य दिशेने वळले नाही तर इंद्रिय आनंदी माणसाला चुकीच्या रस्त्याच्या दिशेने घेऊन जातात. तुमचा विश्वास एक डोंगर हलवू शकतो, पण तुमच्या मनातली शंका आणखी एक डोंगर उभारू शकते. तुमच्या समस्यांसाठी इतरांना दोष देऊ नका. तुमच्या मनाला समजावा. तुमचा विचार बदलणे हाच तुमच्या दुःखाचा अंत आहे. स्वतःला कधीही कमकुवत समजू नका. पडला तर उठण्याचा प्रयत्न करा. पूर्ण निष्ठेने कर्तव्य बजावा. बाकी सर्व माझ्यावर सोडा. प्रत्येक दिवस चांगला असू शकत नाही, पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगलं नक्कीच असतं. रडणे थांबवा आणि आपल्या समस्यांशी लढायला शिका. सर्वांची सेवा करा, पण कोणाकडूनही अपेक्षा करू नका, कारण सेवेचे खरे फळ मीच देतो. एकटे राहणे तुम्हाला हे देखील शिकवते की तुमच्याकडे स्वतःशिवाय दुसरे काहीही नाही. या जगात दोन प्रकारचे लोक आहेत जे स्वर्गाच्या वर आहेत. एक तो जो शक्तिशाली असूनही माफ करतो आणि दुसरा तो जो गरीब असूनही काही दान करतो. प्रेम शरीराच्या किंवा सौंदर्याच्या आधारावर होत नाही, ते हृदयातून घडते आणि जिथे दोन हृदय एकत्र येतात तिथे प्रेम जन्म घेते. एखाद्या व्यक्तीला चांगले माहीत न करून घेता इतरांचे ऐकून त्याच्याबद्दल मत बनवणे मूर्खपणाचे आहे. जीवनात संपण्यासारखे काहीच नसते. नेहमीच एक नवीन सुरुवात प्रतीक्षा करत असते. जर तुम्हाला आयुष्यात आनंदी व्हायचे असेल तर जास्त लक्ष त्या गोष्टीकडे द्या ज्या गोष्टी तुम्हाला आनंद देतात. संकट समयी संयम, समृद्धीच्या वेळी दयाळूपणा, संकट समयी परोपकार आणि सहनशीलता ही महान मानवाची वैशिष्ट्ये आहेत. जी व्यक्ती सरळ आणि स्पष्टपणे बोलते त्या व्यक्तीचे शब्द कठोर असू शकतात, परंतु तो कधीही कोणाची फसवणूक करू शकत नाही. जे चांगले वाटते ते स्वीकारा आणि जे वाईट वाटेल ते टाकून द्या. मग ते विचार, कृती किंवा मनुष्य असू दे. वाईट हे लहान असो वा मोठे ते नेहमीच विनाशाचे कारण बनते, कारण नावेला छिद्र लहान असो वा मोठे ते बोट बुडवते.
तुम्ही मागे जाऊ शकत नाही आणि सुरुवात बदलू शकत नाही, पण तुम्ही जिथे आहात तिथून सुरुवात करू शकता आणि येणारी वेळ जरूर बदलू शकता। जेव्हा आशा कमी होऊ लागतात आणि बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही, तेव्हा एकदा भगवद्गीता अवश्य वाचा, जेणेकरून देव तुम्हाला मार्ग दाखवेल। जोपर्यंत तुम्ही चांगले काम करत आहात तोपर्यंत काळजी करू नका। जे काही घडते ते सर्व काही कारणास्तव घडते, म्हणून परिणाम ठीक करण्यासाठी कारण ठीक करा। माणूस मनापासून जे दान करू शकतो ते हाताने करू शकत नाही आणि गप्प राहून जे बोलू शकतो ते शब्दाने सांगता येत नाही। या भौतिक जगाचा एकच न बदलणारा नियम आहे की जी पण वस्तू जन्म घेते ती काही काळ टिकते, त्यानंतर तिचा अंत होणे निश्चित आहे, मग ते मानवी शरीर असो वा फळ। आपल्या मनातील अनावश्यक काळजी आणि भीती हा असा रोग आहे ज्यामुळे आपल्यातील आध्यात्मिक शक्ती विखुरली जाते। प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात नकारात्मक विचार नक्कीच येतात, पण त्या विचारांना तो किती महत्त्व देतो हे त्या व्यक्तीवर अवलंबून असते। माणसाच्या आयुष्यात येणारा वाईट काळ हा आरशासारखा असतो, जो आपल्या क्षमतेचा आपल्याकडून योग्य सराव करून घेतो। जे घडून गेले त्याबद्दल दुःखी का व्हावे, जे आहे त्याचा अहंकार का करावा आणि जे येणार आहे त्याचा मोह का करावा। तर मित्रांनो, हे होते भगवद्गीता मधील 111 अनमोल विचार। या अनमोल विचारातील आपल्याला कोणता विचार मनाला जास्त आवडला हे कमेंट करून सांगायला विसरू नका। तसेच व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करायला व अशाच उत्तम व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून प्रोत्साहन द्यायला विसरू नका। चला तर भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये। धन्यवाद। जय महाराष्ट्र।